सुजाताजी, आपण अ, जेव्हा एक महापौर आपण झालात, म्हणजे मला वाटतं तो सरप्राईज फॅक्टरच असेल सगळ्यांसाठीच, कारण महिला आरक्षण होतं. पण मला माहिती नाही, म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्ही महापौर व्हाल? माझं हे सेकंड टर्म आहे. हं. मध्यंतरी नवी मुंबईमध्ये 5 वर्ष इलेक्शन नाही झालं आणि नगरसेविका म्हणून कार्य करत असताना महिला बाल कल्याण सभापती राहिली. तिथंही एक संधी मिळाली आणि चांगलं काम केलं. पण ह्या इलेक्शन नंतर महापौर म्हणून मला संधी मिळेल असं मला जराही अपेक्षित नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, जे वनमंत्री महाराष्ट्र राज्य आहेत, त्यांच्या माध्यमातून अचानक असं सरप्राईज एक पक्षाच्या माध्यमातून पॅकेट आलं आणि त्याच्यात सुजाता सूरज पाटील हे नाव निघालं. खरं तर मला आश्चर्याचा धक्का आणि एक शॉक बसला तेव्हा. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया लोकांची हा पद मिळताना बहुतेक आनंदाने भरून जातात, पण माझी पहिली प्रतिक्रिया होती की मला हे पद नको. आणि त्याच्यामुळे हे खूप शॉकिंग झालं, मला अपेक्षित नव्हतं. अच्छा, पण मग पद नको असं का तुम्हाला वाटलं? कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो तेव्हा मानसिकरित्या आपण त्या पद्धतीने तयार होतो. जेव्हा माझं नाव निघालं तेव्हा माझ्या मनात ते बिलकुलच नव्हतं. मग जी बोलतात ना, उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी असते हां. ती एक मनाच्या आतून येते हां, हां. आणि ती माझी प्रतिक्रिया त्या पद्धतीने होती.